लावू? नाही नाही, मी नाही घाबरणार. लावू माझ्या हाताला? चिमणे, खूप हुशार झालीस का? अक्कल आली तुला. आधी काडीची अक्कल नव्हती. मला सांग, कसं काय ओळखलंस ग? सासऱ्याचं प्रतिबिंब कसं ओळखलंस? तोंड उचकटलं, कसं ओळखलं? बरं आता मला सांग, ही तुझ्या समोर बसली आहे, ही तुझी सासू आहे का सासूचं प्रतिबिंब आहे? तू राक्षस आहेस, पण वागतोस जोकर सारखं. खूप हिंमत वाढली आहे ग तुझी. हं? जीभ चुरू चुरू चालायला लागली आहे. हं? तू तेजस बाहेर गेला ना, या जगातूनच बाहेर जायला लक्षात ठेव. आणि तुला सुद्धा मारून टाकेन मी, कळतंय? मारा मारा ना. तुम्ही कोणाला माराल की नाही हे माहिती नाही, पण नेत्रा तुम्हाला नक्की मारणार. तुझी हिम्मत कशी झाली हा? चालती हो आत्ताच्या आता इथून. आम्ही घाबरत नाही, तुला कळलं? जा. मी काय म्हणते, तू बरी आहेस ना? मी काय म्हणते ते आधी ऐका. विरोचकाने कशी भंगार नेल पेंट लावली बघा ना, मोडच गेला माझा. हलकुनी, मी नाश्त्याचं बघते, तू नेत्राला बोलून जा. हो, खूप भूक लागली आहे. चला चला चला. मला सांगा, तेजस निघाला किती वाजता साईटवरून? नेत्रा, मी तेजसच आहे. सध्या घरात जे काही सुरू आहे त्यामुळे आम्हाला हे करावं लागतंय. ठीक आहे, ठीक आहे. ओके. मला सांगा, तुम्हाला फाल्गुनीताई काही बोलल्या नाहीत का? भेटल्यावर काय बोलायचं, कसं बोलायचं? अगं, मी तिला भेटलोय कुठे अजून? मला सरप्राईज द्यायचंय तिला. काल आमचं फोनवर बोलणं झालं होतं, पण मी कामात होतो त्यामुळे नीट बोलणं नाही झालं. पण घरात काय सुरू आहे याची आयडिया आहे मला. तेजस सकाळीच निघालाय साईटवर. मी निघालोय सकाळीच साईटवरून आणि आत्ता इथे आलोय. मीच तेजस आहे, अद्वैत. डोंट वरी. एक मिनिट. मला सांग, ही कुठली साईट आहे? बाणेरची साईट आहे. आणि सिवमगड रोड. अद्वैत, बाबा आले नव्हते इथे या प्रोजेक्टला. आपण दोघांनीच हे प्रोजेक्ट फायनल केलं होतं. अजून काही? सॉरी भाऊजी, पण तेजस, oh my God. कधी आलास तू? खूप 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 मोठी सरप्राईज दिली तू मला. थँक्यू. आणि एक मिनिट, तू आधी मला भेटायला का नाही आला? फर्स्ट प्रायोरिटी बायकोची, हो ना पाहिजे? फाल्गुनीताई, तुम्ही परत विसरलात ना? सॉरी सॉरी. मी काय म्हणते, आय मिस्ड यू तेजस. ओके ओके. मी काय म्हणते, कोडवर्ड. सॉरी, मला हिने सांगितलं होतं कालच, मी विसरलो.
आय एम सॉरी. मी काय म्हणतो, ओके. सो मी काय म्हणतो, आत्ताच आलोय, जरा आराम करतो, नाहीतर ही लगेच मला शॉपिंगला घेऊन जाईल. काय बोलते अजून कुठली साईट कन्फर्म करायची आहे का? सॉरी तेजस, पण डाऊट घेतला तुझ्यावर, पण घरात सिच्युएशन अशी आहे आता की काही प्रॉब्लेम नाही आहे रे. मला सांगितलं होतं हिने सगळं फोनवर, आणि खरं सांगायचं तर म्हणूनच मी आलो इथे. सध्या घरात सगळंच खूप भयंकर सुरू आहे. म्हणजे विरोचकाला मिळालेली ही नवीन शक्ती खरंच घातक ठरू शकते. नाही, मी यावेळी काळजी घेईन. गेल्या वेळी मी स्वतःला वश होण्यापासून थांबवू शकलो नाही, पण यावेळी तसं नाही होणार. मी काळजी घेईन. आणि ही कोडवर्डची आयडिया चांगली आहे, लक्षात राहील माझ्या. मी काय म्हणते, गुड मॉर्निंग. हां, कालच्या पोळ्या उरल्यात. आज सगळ्यांसाठी नाश्त्याला फोडणीची पोळी करते. सगळ्यांना आवडते ना? मी काय म्हणते, सगळ्यांसाठी ठीक आहे, पण नेत्रासाठी काहीतरी ताजं करा. हां, आपल्या घरात खूप फळ आहेत. मी फ्रूट सलाड करते मस्तपैकी, आणि थोडे पोहे पण करते. बरं. काकू मी काय म्हणते, अरे वा, एका मुलीची मज्जा आता. त्यांना भूक लागली असेल, काहीतरी खायला करूया. हो, मी फोडणीची पोळी करतेच आहे. तेजस आला कधी कळलंच नाही. मगाशी झाला, मला पण माहिती नव्हता. मला सरप्राईज दिला. हे आता भांडत बसू नका. येतं मग तेजसला सांगा, मी नाही म्हणते. ओ ओ पास. नेत्रा, तू जाऊन बस, मी तुझ्यासाठी फ्रुट्स कापते. चल उठ. उठ इथून, नेत्राला बसायचंय. एवढी जागा आहे, बसू दे की. जागा खूप आहे, पण तुझी सावली तिच्यावर पडायला नको. चल निघ. ये बाई, ये बस बस बस. काळजी आहे त्यांना तुझी. तुझ्या पोटातल्या बाळाची आत्ताच काळजी घेतली तर बरं आहे. नंतर काही संधी मिळायची नाही. बसा. बस तू नेत्रा, बस. चिडू नकोस, शांत राहा. आणि तिच्या बडबडीकडे लक्ष द्यायचं नाही. माझ्या रूम मध्ये पण आला होता विरोचक. मला विचारत होता पप्पाजीच्या प्रतिबिंब कसं ओळखलं. काकुमा पण होता तिथे. मग काय, मी विरोचकाला असं बोलले की विरोचक पडून निघून गेला. फाल्गुनी, जे घडलंय ते सांग, आणि नीट सांग. सॉरी. मी ना नेलपेंट लावत बसत होती. विरोचकाने असा हात केला. चल उठ इथून, नेत्राला बसायचंय तिथे. काहीतरी चुकतंय, काहीतरी घडतंय, आणि ते मला कळत नाहीये. नाहीतर हे सगळे एवढ्या निर्धास्तपणे कसं काय वावरतायत? कोणाच्याच चेहऱ्यावर भीती दिसत नाहीये. असं का होतंय?
आरसा कशाला फोडलास? राक्षस आहेस ना, तसं वाघ. आणि हा फालतूपणा बंद करायचा. त्या लॉन मध्ये झोपायला लागेल तुला. बघतेस काय? तुला काय वाटलं मी घाबरलो? नाही, कमाल आहे. मला माहित नव्हतं राक्षस सुद्धा बालिश असतात. मी काय म्हणतो बाबा, मी काही दिवस साईटवर जाणार नाहीये, घरीच थांबेल. काही अपडेट्स असतील तर कार्यकर्ते येतीलच आपल्याला. मी काय म्हणतो, मी बोलतो कार्यकर्त्यांची. तू कधी आलास? आता थोडा वेळ झाला. चल एकत्र ब्रेकफास्ट करूया. येस, तू हो पुढे, मी आलोच. येस. मी काय म्हणते, तू बरी आहेस? मी काय म्हणते ते आधी ऐका. मी काय म्हणते, गुड मॉर्निंग. मी काय म्हणते, काकू मी काय म्हणते, तेजस आलाय. मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, सगळेच असं का बोलतायत? प्रत्येकाच्या तोंडून हेच वाक्य ऐकायला येते. मी काय म्हणतो किंवा मी काय म्हणते. या वाक्याची नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी काय म्हणतो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काकू, फोडणीची पोळी बनवतेस ना? काय खमंग वास येतोय माहितीये का? वाह काकू, क्या बात है, बेस्ट आहेस तू. हे दही आहे ना बरोबर? हो. हा, दही पण आणि फरसाण पण. तिला माहितीये, फोडणीची पुरीवर दही आणि फरसाण ना खूप मस्त वाटतंय. तेच म्हटलं, हिचे प्रयोग अजून सुरू कसे नाही झाले. असं का बोललात? हा, नाही, मी म्हणत होतो की आज असं मस्त काहीतरी गुजराती स्टाईल खावंसं वाटतंय. हो ना. तुला फरसाण मिक्स करून देऊ की साइड में? अगं, मी आजच आलो ना, जरा मला पुण्यात आल्याचा फील येऊ दे ना. अगदी असं गुजरात मध्ये आल्यासारखं नको ना वाटायला. बघा असं का? अगं मस्करी करतोय तो. दे जरा. हे काय? मला एकट्याला सोडून बसलात पण सगळे. भूक लागली आहे मला पण. काकू, चल दे मला पटकन. फोडणीची पोळी गेली आहे ना? काय झालं? सगळे असे का बघताय माझ्याकडे? हं? मी काय म्हणतो, थोडी मस्करी केली मी. काय मस्करी करण्याचा विषय आहे का? बाबा, तर सगळे छान गप्पा मारत बसले होते म्हणून जॉईन केलं सगळ्यांना. हे पण सगळ्यांनी व्हेरीफाय केलंय ना? थँक्यू. बरोबर, आपण सगळेच जण आता इथे एकत्र आहोत म्हणून सांगते. काहीही झालं तरी कोडवड म्हणायला विसरायचं नाही. आतापर्यंत विरोचकाच्या या नवीन शक्तीशी आपण सगळेजण एकत्र येऊन लढलो आणि ह्यापुढेही तसंच लढायचं, एकत्र राहून. फक्त 7 महिने वाट बघायची. मग आपल्या टीम मध्ये अजून एक मेंबर येणार आणि आपली टीम वाढणार. नेत्रा, बाळ सुद्धा विरोचकाशी लढेल आपल्या बरोबर. काकू मला माझ्या बाळावर विरोचकाची सावली सुद्धा पडू द्यायची नाही.
ज्या क्षणी मी या बाळाला जन्म देईन त्या क्षणी मी विरोचकाचा वध करेन. त्या वाक्याची काय गडबड आहे ना, ते शोधून काढायलाच हवं. आणि जर शोधायचं असेल तर पुन्हा कोणाच्या तरी प्रतिबिंबाचा वापर करून घ्यायलाच हवा. पण आता तर नुसते सकाळचे 10 वाजलेत. सूर्यास्तापर्यंत काही करता येणार नाही. पण मग संध्याकाळी कुणाचं प्रतिबिंब निर्माण करू? आता याचा वापर करून चालणार नाही. या वेळेला ताक सुद्धा पुंकर मारूनच प्यावं लागेल. काय शोधताय शेखर? कामाचं टेन्शन आहे का? असणारच. तुमचीच चूक आहे. नेत्राच्या नादी लागून घरकोंबड्यासारखे घरात थांबलायत सगळे. कामावर परिणाम होणार ना. तू काळजी करू नकोस. राज्याध्यक्ष आम्ही. नाव, पैसा, बिझनेस मेहनतीने उभा केलाय. अजूनही मेहनत करू शकतो. एकदा का तुझा अंत झाला ना नेत्राकडून की आम्ही आणखीन जोमानं कामाला लागू, उभं राहू. कुठून येत का आत्मविश्वास? सामान्य माणसाकडे आत्मविश्वासच असतो. आत्मविश्वास तसे तुझे फार दिवस नाही राहिले. 6-7 महिन्यात तुमचा बंदोबस्त होईल. बंदोबस्त म्हणजे अंत. तुझा अंत होईल. मी काय म्हणते, तुमच्यासाठी कॉफी आणली आहे. मी काय म्हणतो, तू कॉफीसाठी थांबली होतीस किचन मध्ये? हो, या थंड होईल. तर मी घेतली असती ना कॉफी. साहेब, हल्ली गडबडीत माझ्याच लक्षात राहत नाही. आज इतक्या दिवसांनी आठवणीने आणली कॉफी. घ्या तू. ऍक्च्युली आय एम सॉरी. उद्यापासून माझी मी घेत जाईन कॉफी. तू ये बस. Cheers. Cheers. ए थांब थांब काय झालं? थांब. सॉरी. इकडे दे. काय झालं? सॉरी, मी विसरलो. काय? अगं, तुला कॉफी नाही चालणार आहे. का? कॅफे नसतं कॉफीमध्ये. पण डॉक्टर म्हणाल्या ना थोड्या प्रमाणात चालेल. हो, 200 ml चालणार आहे, पण तू नकोस घेऊस कॉफी. साहेब, अर्धा कप चालली असती. मित्र नको ना. ठीक आहे, तू आत्ता कॉफी पिशील. मग या कॉफीची सवय माझ्या लेकीला लागेल. मग तुला डोहाळे लागतील कॉफी प्यायचे. बरं, राहू दे. खरं तर मी पण नाही पिणार आहे कॉफी. का? असं काय करताय तुम्ही? घ्या ना कॉफी. नाही नाही मित्र, नको. साहेब, तुम्हाला सकाळी चांगली कॉफी नाही मिळाली तर तुमचा दिवस चांगला जात नाही, मला माहिती. तुम्ही प्या. नेत्रा, हे असं इक्वेशन तू माझ्या आयुष्यात येण्याआधी होतं. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून इक्वेशन चेंज झालं. आता जर मी एकट्याने सकाळी ब्लॅक कॉफी घेतली तर माझा दिवस वाईट जातो. आणि नेत्रा, आता ज्या दिवशी आपली लेक पाळण्यात असेल आणि त्या विरोचकाचा अंत झालेला असेल तेव्हाच आपण कॉफी शेअर करायची.